राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय सलूट टीचर। गार्ड बगल चल। विमान यहाँ पर सलामी समाप्त है। आगे के लिए आदेश। गार्ड विसर्जन। दिघी पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना तसेच आमच्या सर्व पोलीस बांधव पोलीस अधिकारी यांना आपल्या भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना दीर्घायुष्य लाभावं, आपलं राष्ट्र असेच पुढे समर्थ आणि प्रगत व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद। आज आपण इथे दिघी पोलीस स्टेशन मध्ये 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। त्या निमित्त उपस्थित झालेल्या सर्व या परिसरातील सर्व बंधू आणि भगिनी तसेच आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल मी दिघी पोलीस स्टेशनचे सर्व जे अधिकारी आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो की आज जो दिवस आहे हा प्रजासत्ताक दिवस आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही। आज आपण 75व्या या वर्धापन दिनानिमित्त आपण एकत्रित आलो आहोत आणि यामध्ये आम्ही ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तर्फे या लहान मुलांना हा प्रजासत्ताक दिन काय असतं याबद्दल एक जनजागृती करण्याचा हा आमचा छोटासा प्रयोग आहे आणि यासाठी या दिघी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी तसेच या स्टेशननी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि आज आपल्याला माहित आहे की आपण 75व्या या प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्याला स्वातंत्र्य होऊन मागच्या आपण 2 वर्षापूर्वीच स्वातंत्र्याचा 75वा दिन आपण साजरा केला। त्यानंतर हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे प्रजासत्ताक म्हणजे काय तर लोकशाहीचं राज्य, जे लोकांसाठी चालवलेलं राज्य, हे राज्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वात मोठं जर कोणाचं योगदान असेल तर ते भारतीय संविधानाचं। आणि भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1950 रोजी लागू झालं आणि त्या दिवसापासून आपण खरं तर एकत्र या देशामध्ये धर्माची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे। पण आपल्याला देशाची जर प्राणप्रतिष्ठा जर जागृत ठेवायची असेल, जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला संविधानाचं महत्त्व आपल्याला कळणं गरजेचं आहे। आणि संविधानाचं महत्त्व कळण्यासाठी आज आपण या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाची जे प्रास्ताविक आहे त्याचं आपण सामूहिकरित्या वाचन करूया। तर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी सावधान राहायचंय। तर मी बोलतो, माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपद अर्पण करीत आहोत। जय हिंद, जय भारत, जय संविधान। तर या संविधानाच्या माध्यमातून आज आपण खऱ्या प्रकारे जिवंत आहोत। तर आपल्याला माहित आहे की आपण जे आपलं संविधान आहे, या संविधान त्रिसूत्रीवर चालतं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे टिकवण्याचं जे काम करत आहेत ते भारतीय संविधान करत आहे। आणि आपल्याला माहित आहे की भारतीय संविधान बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथांग परिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ऑलमोस्ट 3 वर्ष लागले होते संविधान तयार करण्यासाठी। कारण जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला, हा स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशाला आपल्याला जर चालवायचं असेल तर त्यासाठी ह्या संविधानाचं निर्माण करण्यात आलं। तर मी परत एकदा या सर्व दिघी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो। आणि आमचा जो ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आहे, या स्कूल तर्फे आम्ही एक राष्ट्रध्वज सन्मान रॅली याचं नियोजन आम्ही इथं आयोजन केलेलं आहे। आता मी इथून या लहान मुलांना घेऊन आमच्या शाळेपर्यंत जाणार आहे। त्याबद्दल सर्व परत एकदा उपस्थित झालेल्या सर्व बंधू भगिनी तसेच पोलीस अधिकारी, दिघी पोलीस स्टेशन या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। यानंतर आपण ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वडमुखवाडी या विद्यार्थी इथं उपस्थित झालेले आहे, त्यांच्यासोबत त्यांचे पालकगण सुद्धा आहे। या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण राष्ट्रध्वज सन्मान रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आपण काही क्षणामध्येच या राष्ट्रध्वज सन्मान रॅलीला आपण इथं सुरुवात करणार आहोत। सन्मान रॅलीला सुरुवात करत आहोत। ही सन्मान रॅली ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वडमुखवाडी या स्कूलद्वारे आपण आयोजित केलेली आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्याने या राष्ट्रध्वज सन्मान रॅलीसाठी सज्ज व्हायचं आहे। सर्वप्रथम सर्व लहान स्टाफला मी विनंती करतो की या सन्मान रॅलीची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जो आपला राष्ट्रध्वज आहे यांना सलामी द्यायची आहे। त्यानंतर आपल्या समोर आपले पोलीस अधिकारी आहे, यांना सुद्धा आपल्याला सलामी द्यायची आहे। ते सर्वांनी एक साथ राष्ट्रध्वजाला सलामी देऊन आपली नजर राष्ट्रध्वजाकडे ठेवायची आहे। सर्वांनी एक साथ राष्ट्रध्वज सलामी देंगे। सलामी दे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। यानंतर उपस्थित सर्व जे पोलीस अधिकारी आहे त्यांना सुद्धा आपल्याला सलामी द्यायची आहे। मी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकगण आणि पालक या सर्वांना विनंती करतो, कारण हे जे पोलीस अधिकारी आहे हे आपल्यासाठी 24/7 आपल्याला सहकार्यासाठी उपलब्ध असतात। कारण आपल्याला माहित आहे की आपल्याला कुठलाही काही प्रकार घडला तर आपण जो आहे 100 नंबर डायल करतो, कारण की आपल्याला मदतीची गरज आहे। आणि हे जे अधिकारी आहे हे आपल्यासाठी 24 तास अवेलेबल आहे। तर यांच्या या सहकार्याबद्दल आम्ही ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तर्फे यांना एक सामुदायिक अभिवादन करून एक सलामी देत आहोत। सर्वांनी एक साथ पोलीस अधिकाऱ्यांना आपण सलामी देऊया। सलामी दे। आपल्या सहकार्याबद्दल। यानंतर आपण रॅलीला सुरुवात करूया। आज आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। यासाठी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तर्फे दिघी पोलीस स्टेशन
मध्ये आपण आत्ताच भारतीय राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करून आलो आहोत आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण या राष्ट्रध्वज सन्मान रॅलीचं इथं आयोजन केलेलं आहे। या सन्मान रॅलीचं आयोजन करण्याचा उद्देश आज आपल्याला माहित आहे की आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे। मागील 75 वर्षापासून आपण या देशामध्ये लोकशाही चालू आहे आणि ही लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य। हे लोकशाही आपल्याला समजणं गरजेचं आहे कारण आज जो प्रजासत्ताक दिन आहे हा खूप महत्वाचा दिवस आहे कारण हा देश घडण्यासाठी या प्रजासत्ताक दिनाचं खूप महत्व आहे आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आज आपल्याला माहित आहे की आपण 150 वर्ष इंग्रजाच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या शूरवीरांनी आपल्या जीवाचे आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य घडवून आणलं आणि हे स्वातंत्र्य घडवून आणल्यानंतर हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला एका ग्रंथाची एक गरज होती आणि तो ग्रंथ म्हणजे संविधान। या संविधानाच्या माध्यमातून खरं तर आपण मागील 75 वर्षापासून या देशाची प्रगती बघत आहोत। आपण काही दिवसापूर्वीच चंद्राला सुद्धा पाऊल ठेवलेला आहे म्हणजे आपला भारत देश जो आहे प्रत्येक क्षणी त्यांना यश प्राप्त होत आहे आणि हे यशाचं जे श्रेय जाते ते फक्त भारतीय संविधानाला। आपल्याला माहित आहे की 2 वर्षापूर्वी मागील कोविडचा काळ होता आणि या कोविडच्या काळामध्ये आपण खरं तर लॉकडाऊन मध्ये होतो आणि हे लॉकडाऊन मुळे आज खरं आपण जिवंत आहोत। ते कशामुळे तर भारतीय संविधानामुळे कारण भारतीय संविधानामध्ये अशा काही तरतुदी आहे जेव्हा जेव्हा या देशाला जेव्हा जेव्हा या राष्ट्राला काही याची गरज असतं तर हे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला ते मिळतं। तर यासाठी आज आम्ही या ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तर्फे भारतीय संविधान आणि तसेच राष्ट्रध्वज यांचा आपण सन्मान केलेला आहे। तर हा सन्मान आपल्याला आजच नाही तर रोज करावा लागेल कारण आज आपण बघतो आत्ताच आपण 22 तारखेला धर्माची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे आणि आपल्याला राष्ट्राची प्राण प्रतिष्ठा जर जिवंत ठेवायची असेल तर भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज यांचा सुद्धा सन्मान करणं गरजेचं आहे। आज आपण बघतो आहे की भारतीय प्रजासत्ताक दिन हा खूप मोठा सण आहे। हा सण म्हणजे भारतीयाचा एक गौरव असणारा सण आहे। आज आपल्याला गर्व असला पाहिजे की आज आपण भारतीय म्हणून या देशामध्ये जगतो आहोत। त्यासाठी या भारताचे जो संविधान आहे या संविधानाचं महत्व आपल्याला कळणं गरजेचं आहे कारण काय होतं जर एखादी घटना घडते तेव्हाच आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो किंवा एखादी आपल्याला कारवाई करायची असेल तर याचा आपल्याला जर दैनंदिन जीवनात आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला संविधान काय आहे समजून घेतलं तर खरंच आपल्याला कुठल्याही अशा घटना आपल्याकडून होणार नाही किंवा आपण त्यात चुका करणार नाही। त्यासाठी त्या निमित्त या लहान मुलांना आज आपण बघतो की आपल्या शाळेचे मुलं जे आहे 3 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत आहे पण यांना सुद्धा भारतीय संविधान काय असतं प्रजासत्ताक दिन काय असतं आणि हा प्रजासत्ताक दिन का आपण साजरा करतो आहोत याचा आपल्याला त्यांना माहिती देणं गरजेचं आहे। आज आपण बघतो की प्रत्येक शाळेमध्ये या दिवसात खरं तर लहान मुलांना सुट्टी असतं पण आमचा जो उद्देश आहे की भारताचा खरा इतिहास या लहान मुलांच्या डोक्यामध्ये कोरण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। तर या माध्यमातून त्यांना प्रजासत्ताक दिन कसा असतो तो कशा प्रकारे आहे या आता लहानपणापासून त्यांना माहित झालं तर येणाऱ्या काळामध्ये ते एक सक्षम भारतीय नागरिक होण्यासाठी त्यांना सहकार्य लाभेल। तर या माध्यमातून आम्ही ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तर्फे हा भारतीय प्रजासत्ताक दिन आज आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले माझे सर्व स्कूलचे स्टाफ तसेच जे विद्यार्थी आज आपण बघतो की थंडीचा कडाका आहे तरी सुद्धा या लहान मुलांना एक एनर्जी आहे की आज भारताचा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत आणि हे प्रजासत्ताक आपल्याला असं टिकवून ठेवायचं आहे। त्यासाठी या भारतीय नागरिकांनी आपल्याला या जो संविधान आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आज आपण ज्या पालकांचं मी खूप कौतुक करू इच्छितो की आज या थंडीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या लहान मुलांना या शाळेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतला आणि आता आपण दिघी पोलीस स्टेशन मध्ये जो ध्वजारोहण झालं त्यानंतर आपण एक या राष्ट्रध्वज सन्मान रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे। त्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व पालकांचा मी आभार व्यक्त करतो। तसेच आत्ताच आपण बघितलं आहे की जे सन्मान रॅली आहे राष्ट्रध्वज सन्मान रॅली
या माध्यमातून एक छोटीशी जनजागृती आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि हे करत असताना प्रत्येक भारतीय नागरिकांनी या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे। तर त्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या या सर्व बालकांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो। परत एकदा आपण जोरदार घोषणा देऊया, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। प्रजासत्ताक दिन चिरायू हो, प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन। जय भारत, जय भारत, जय भारत, भारत माता की जय।